दोन देशांमधलं युद्ध जेव्हा तिसऱ्या देशाच्या किचनपर्यंत पोहोचतं, तेव्हा परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. गेल्या 11 दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. पण या युद्धाची सर्वात मोठी झळ आता भारतीय घरांना बसू लागली आहे. आखाती देशातून होणारा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गॅस सिलेंडर्सचा तुटवडा निर्माण झालाय. कोल्हापूर असो वा छत्रपती संभाजीनगर, गॅस एजन्सी बाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा भविष्यातील संकटाची नांदी ठरतायत. हीच टंचाई आणि काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने अखेर एस्मा म्हणजेच आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम लागू केलाय. 1968चा हा कायदा सरकारला हे अधिकार देतो की संकट काळात पेट्रोलियम, वीज, पाणी आणि रुग्णालय यांच्यासारख्या सेवा कोणीही बंद पाडू शकत नाही. आता तेल कंपन्यांना जास्तीत जास्त LPG उत्पादनाचे आदेश देण्यात आलेत आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावर येण्यास नकार देता येणार नाही. एस्मा लागू झाल्यामुळे गॅसचा साठा करणाऱ्या आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई होऊ शकते. पण युद्ध जितके दिवस लांबेल तितका हा पुरवठा साखळीवरचा ताण वाढत जाईल. पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून तुमच्या घरातील शेगडी पेटती राहील. तरीही साठवणूक टाळणं आणि इंधनाचा जपून वापर करणं ही आता आपली सामूहिक जबाबदारी बनली आहे. जागतिक युद्ध केवळ सीमांवर नसतं, ते आपल्या खिशावर आणि ताटावरही परिणाम करतं. तुम्हाला काय वाटतं? केंद्र सरकारचा एस्मा लागू करण्याचा निर्णय या संकटावर मात करण्यासाठी पुरेसा ठरेल का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा.